विजय संपादन केलं. आता मात्र धामणगाव संघासमोर फाईट देत असताना कशा प्रकारे खेळ होईल हे पाहण्यासारखे राहील. वेलकम नंदूजी पाटील, आपलेही सरसे स्वागत आहे. तसेच सन्माननीय महेशजी पाटील साहेब यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. ट्रॉफी बाकी असेल तर भेटेल. टी शर्ट आमच्या जवळ नाही. आम्हाला 2 नंबरचा दिले, 1 नंबरचा तुम्ही. गेल्या वर्षीच होतो ना, 2 ते आणले टाकून बॅग मध्ये. नाही, 1 नंबर जेवणाचा बाकी काम भारी. तर चला आपण लगेच खेळायला सुरुवात करूया. नाणेफेक हरून या ठिकाणी आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना श्याम स्पोर्ट धामणगाव हंगामाची पहिली मॅच पाहूया कशा प्रकारे रंगवली जाईल. रंगत तर निर्माण केली आपण पाहिलं तर जहानमान गोवे संघाने मागील मॅच खेळून. इथं मात्र पाहूया त्यांच्याशी 2 हात घेत असताना शेखर महेकर आणि रामा भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळायला सुरुवात होते. पंचांच्या माध्यमातून अधिकृत इशारा केला जातोय आणि गोलंदाज टर्न होतोय. पहिल्या चेंडूवर ते आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र सरळ निघून जातोय कीपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची या ठिकाणी आपण पाहतोय धाव नाही, या निर्धावची सांगता उल्हास या गोलंदाजाच्या माध्यमातून केली जाते. निश्चितच आपण जर पाहिलं तर कधी कुठल्या टीमची टी-शर्टची प्रशंसा झाली नव्हती, परंतु कालेराम केनी सरांनी श्याम स्पोर्ट धामणगाव संघाच्या टी-शर्टची भरभरून प्रशंसा केली. यावेळी इनफिल्डच्या वरतून चेंडू मात्र खेळून काढलेला आहे. पाहूया काय घडतंय. क्षेत्ररक्षक धावतोय मागे, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पहिला उल्हास पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती. काय अफलातून फटका आपण खेळताना पाहायला मिळाला. यावेळेस आपण पाहतोय त्याच रिझन मध्ये चेंडू होता आणि त्याच टप्प्यावरती खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस बॅटाने बॉलचा संपर्क नाही. या निर्धावची झाली सांगता कमबॅक करताना पाहायला मिळत आहे. आपण नेहमी म्हणतो की धक्क्याने माणूस सुधारतोय आणि एक चौकाराचा धक्का लगेच कमबॅक करून देतोय उल्हास या गोलंदाजाला. पुढे चेंडू आता पुढे सरसावले आहेत. गॅप शोधला गेला इथेही पाहू शकता आपण. क्षेत्ररक्षक दुरून पोहोचेल का, यस पोचला जातोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. परफेक्ट क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेखर महेकर याच्या बॅटमध्ये अतिशय स्टायलिश आणि एक परफेक्ट फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या बॅटमधून जेव्हा जेव्हा ही फटके निघतात तेव्हा तेव्हा डोल्याचे पारणे हरणारा तो क्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेसही पाहू शकता आता मात्र काय घडेल, थोडसा कमजोर फटका आणि यावेळेस फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. टायमिंग आणि ताकदचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न फसला गेला आणि एक चांगल्या रंगाढंगात फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत होती, परंतु त्या फलंदाजाला
तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. उल्हास पुन्हा एकदा पाहूया टर्न होतंय यावेळेस. क्या बात आहे, चांगला फटका खेळला गेला आहे. डीप मध्ये चेंडू येतोय परंतु निकेश मात्र एक चांगला क्षेत्ररक्षण आहे. लोंगान आणि लोंगापचा एरिया पूर्णपणे कव्हर करतोय. आता पाहिलं तर लोंगापला होता परंतु आपण पाहिलं तर लोंगावनला येऊन तो चेंडू कलेक्ट केला गेला. एका षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय. धावसंख्या पाहतोय आपण 1-8 धावफलकावरती. आम्ही दोन दिले दीपकला ना ते तो दीपक संजय भाईचा नाही पायगावचा जॉन्सन का जेम्स नवरा साली मॅच चालू झाली मी आम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी खेळायला होते सुरुवात पाहूया. गोलंदाज होतो तयार दिलीप. पुढे चेंडू यावेळेस शॉर्टपिच डिलिव्हरी होती परंतु पूर्णपणे बीट होताना पाहायला मिळेल. कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळला गेला नाहीये. या ठिकाणी आपण पाहतो निर्धावची होते सांगता. धावसंख्या स्थिर आहे. पहिली मॅच अतिशय चांगल्या प्रकारे विजय संपादन केलं होतं ज्या हनुमान गोवे संघाने. या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय गोलंदाजीची धार तशी पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होतोय. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. रमेश यावेळेस ऑन स्ट्राईक पाहायला मिळते. कंचे ग्राउंड पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने दिशा दिलेली आहे. पॉइंटच्या रिझन मध्ये आपण पाहतोय रमेश यांनी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी टोलताना पाहायला मिळतंय. ओव्हर थ्रो झालेला आहे. 3 धावा कंप्लीट. चौथीचा प्रयत्न होईल का पाण्यासारखं राहील. 3 धावा रमेश यांच्या माध्यमातून या पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा. पुढे चेंडू यावेळेस टॅप केलंय हलक्या हाताने. खाली रिझन आहे पाहूया. 1 धाव कंप्लीट केली. जोपर्यंत चेंडू उचलला जाईल थोडीशी घाई करताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक दरम्यान 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 14 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नाधुंदी फलंदाजी, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, अशा पद्धतीचा फटका खेळत असताना पाहायला मिळत आहे. परिणाम स्वरूप आपण पाहतो या चेंडूवरती एकही धाव जमा केली नाही आतापर्यंत. आता कनेक्शन चांगला झालेला स्क्वेअर कंपरच्या रिझन मधून चेंडू डीप मध्ये जातोय. चेंडू उचलला जातोय. दुसरीची मांग पूर्ण केली जाईल का नाही आहे. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात.
5 बोलून 5 घेतले आम्हाला काय कोणाला बॅटर अमोल आडनाव रमेश दानी बरं टप धरले तिथं आता प्रॅक्टिस नाही ना करत हा पहिलं भारती कोण नाही तुमच्याच भारती एक मास्टर मध्ये गेलते ना ती कुठे इकडे बनवली दयानंद बनवली का जा पंचरवाला पोरले अमोल भोईर येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रमोद गोलंदाजी मार्कवरती पाहूया या वेळेस पाहतोय आपण फटका चांगला खेळला होता हो तशी ताकद झोकता आली नाहीये दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होत आहे परंतु एकच धाव पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा येतोय येणारा चेंडू हा फ्रीट असेल पाहूया फ्रीटचा कशा प्रकारे फायदा घेतला जाईल गोलंदाज पुन्हा एकदा होतं या ठिकाणी तयार अमोल स्ट्राईक रेंजला या वेळेस सरळ निघून जाते कीपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे फ्रीटचा बॉल होता परंतु हवं तसं कनेक्शन करता आलं नाहीये पुढे चेंडू या ठिकाणी अजून एक त्याच रिझन मध्ये चेंडू पाहायला मिळतोय वाईडिश यॉर्कर याला म्हटलं तर वागुटणार नाहीये पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय की निर्धावजी होते सांगता पुढे चेंडू यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते एक धाव कंप्लीट केली दुसरीचा प्रयत्न आणि यावेळेस ही 2 धावा कंप्लीट होत आहेत 2 धावेने धावसंख्या आपण जर पाहिली तर 19 या अंकावरती जाऊन पोहोचते पुढे चेंडू यावेळेस कनेक्शन चांगला झालेला आहे आणि हा चेंडू जाईल सीमा पार गुड ट्राय बट चेंडू मात्र सीमा पार झाला षटकार या या 6 धावेने आपण पाहतोय धावसंख्या 25 या अंकावरती जाऊन पोहोचते या वेळेस पाहतोय आपण पॉईंटच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल्स होतं डीप मध्ये एक धाव कंप्लीट केली पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा दबाव टाकला प्रेशर टाकला आणि 2 धावा इथेही पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत 27 धावा धावफलकावरती जमा झालेल्या आहेत ओव्हर क्रमांक 30 आपल्याला पाहायला मिळत आहेत दादा ती श्यामला ग्रुपला करा जाम आपला पिस होते पुढे चेंडू या वेळेस ऑन साइडला बंडू आहे त्या ठिकाणी कोण हे जिंकलं तर कोण गोवाला हरलं तर मग अजून हा बोला बोला साहेब आम्हाला फोन करून द्या मार ते तुम्ही माणिक चेनवला आमपर्यंत आम्हाला त्याला पाला ना आपल्या
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. शेवटचं अंतिम षटक, या षटकामध्ये किती धावांचा ओघ जमा करतील हे पाहण्यासारखं राहील. कारण मागील मॅचमध्ये पाहायला गेलं तर जयमान गोवे संघाने एक चांगली फलंदाजी गोलंदाजी साकारली होती आणि या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहतोय आपला दबदबा पाहायला मिळतोय. यावेळेस पाहूया काय घडतंय. चेंडू मात्र सीमा पार झाला, चौकार. शेवटची योग्य नाही माहिती का साहेब, तुम्ही मानिक गेलो पंचले नसो आले त्याला इथे कालपेल. या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 32. पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला क्षेत्राचे काय त्या ठिकाणी पाहू शकता आपण. एक धाव घेतली, दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि रमेश मात्र या ठिकाणी धावून धावून पूर्णपणे दमलेले दिसत आहेत. प्रॅक्टिसचा अभाव आहे. मैदानावरती येऊन शांतस्फोट धामणगाव संघाच्या कोचला विनंती असेल की 4 राऊंड तरी सकाळी मारायला लावा प्रत्येक खेळाडूला, जेणेकरून धावून तरी आपल्या शरीर चांगली होईल. यस आमचे कोच आमच्या पाठीमागेच आहेत बसलेले यशवंत दादा. तर या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा 2 धावा. तर दादाला विनंती आहे की प्रॅक्टिसला आल्या आल्या 2 ते 3 राऊंड तरी पूर्णपणे ग्राउंडला मारायला लावे, जेणेकरून दम मरेल. धावसंख्या पाहतोय धापलकावरती 36 धावा धापलकावरती. हा मात्र वाईट बॉल असेल नो डाऊट. 37 धावा. पुढे चेंडू यावे पुन्हा एकदा आपण पाहतो या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या पाहतो 39. सिंगल डबलने खेळ करत असताना या ठिकाणी धावसंख्या चांगली मी तर म्हणेन उभी केली आहे 39. अजून उर्वरित चेंडूमध्ये एखाद बाउंड्री किंवा 3 ते 4 जरी धावा आल्या तरी 40+ धावसंख्या. हॅलो यस मध्ये न आशा दिली सोडून. 1 धाव, एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 40 आणि आता मात्र आपण पाहू शकता यावेळेस पाहतोय पण समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. पुन्हा पाहूया डबल धाव होईल का अमोल, परंतु नाही आहे. इथेही एकच धाव, एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 41. 42 धावांची आवश्यकता आहे जानमान गोवे संघासमोर. या 42 धावा बनल्या जातील की थांबल्या जातील जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा माझे सहकारी समालोचक आपल्या समोर जुडले जातील. तोपर्यंत ऐकूया आपण डीजे मास्टर कडून एक छोटीशी धून.
त्यामध्ये नक्कीच नंदू पाटील यांना एक ट्रॉफी देण्याची बाकी होती. जगदीशदादा म्हात्रे आपल्या संघटनेचे लॉट कमिटी मेंबर यांच्या शुभ हस्ते नंदू पाटील यांना सामनावी ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करूया. जगदीशदादा म्हात्रे आपल्या शुभ हस्ते आपण नंदू पाटील यांना सामनावी ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. गावदेवी पिंपळगड संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आणि ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगड रांजनवलीचे उपसरपंच देखील राहिलेत आणि संघनायक देखील आहेत. धन्यवाद नंदूजी पाटील. आणि त्यानंतर महेश भाऊ गुरुदत्त मानकुली संघासमोर स्पर्धेची विकेट हॅट्रिक कंप्लीट केल्याने ते देखील सामनावी राहिले होते. त्यांना देखील एक नाना गोंडले यांच्याकडून टी शर्ट आणि भगवानजी पाटील यांच्याकडून ट्रॉफी सामनावीर देऊन सन्मानित करण्यात येईल. राजन डी पाटील आपण पुढे या, आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी द्या. राजन डी पाटील लॉट कमिटी मेंबर आहेत. महेश भाऊ यांना आपण सर्वप्रथम ट्रॉफी द्या आणि त्यानंतर विकेट हॅट्रिकसाठी सालाबादप्रमाणे यावर्षी देखील नाना गोंडले यांच्याकडून एक टी शर्ट बघू शकता आपण ऑन स्क्रीनवर. महेश भाऊ यांना ही ट्रॉफी आणि हा नाना गोंडले यांच्याकडून टी शर्ट वितरण केला जातोय. धन्यवाद महेश भाऊ पाटील आणि नंदू पाटील. आपल्याला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विजयाचं लक्ष आहे 42 धावांचं. गट क्रमांक 18 बघूया श्याम स्पोर्ट धामणगाव टीम. नक्कीच चालू हंगामाची पहिली मॅच आणि 41 धावा बनवल्यात. यशवंत पाटील धामणगावचे समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक आणि श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. आमच्या मान्यवर कक्षामध्ये त्यांचं देखील स्वागत. त्यानंतर जय हनुमान गोवे संघाचे संजय भाऊ पाटील. चला फलंदाज पाठवा बंडू भाऊ राजेंद्र भाऊ सलामी. सन्मान्य संजयभाई म्हात्रे साहेबांकडून प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थीय चाचणी विजेते संघास ट्रॉफी आहेत. त्यानंतर पद्माकर चौधरी साहेब संघटनेचे माजी अध्यक्ष यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. कार्याध्यक्ष मंगेशजी भुईर यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी. जाऊया मॅचच्या दिशेनं. पद्माकर चौधरी साहेबांकडून नाणेफेकी कक्ष जे आपण पाहत आहे बर्फानी बाबा एंटरप्राइजेस टेमघरच्या नावाने इथे सामन्याला सुरुवात झालेली आहे.
पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव. त्यानंतर भगवान बी पाटील बीबी स्पोर्ट इताडे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्यांच्याकडून. विनोददादा ठाकरे उपाध्यक्ष संघटनेचे त्यांच्याकडून देखील ग्राउंड नंबर 2 वर मंडपची व्यवस्था आणि रोख रक्कम 11,000. उपाध्यक्ष श्यामदादा चौधरी यांच्याकडून देखील सरवली येथे मंडपची व्यवस्था. उमेश पाटील खांडपे यांच्याकडून आर्थिक सहकार्य. उपाध्यक्ष भगवानजी भोईर अमरस्फोट कासने यांच्याकडून आर्थिक सहकार्य. दयावान भंडारी काल्लेर उपाध्यक्ष यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. मनोज टाबरे पूर्णा उपाध्यक्ष 40+ मंडल यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. नाना गोंडली यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. त्यानंतर कमिटी मेंबर सोमनाथ चौधरी यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. पंढरी शेठ भोईर कोंडगाव यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. त्यानंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि सिरीज साठी रवींद्र तरे सरांकडून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित करणार येणार आहे. त्यांचा देखील आभार. प्रल्हाद नाईक भादवाड यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. मंडळाचे उपाध्यक्ष आहेत ते देखील. त्यानंतर दत्ता तरे अष्टविनायक ठाकोरबाळा संघाचे खेळाडू आणि संघटनेचे उपाध्यक्ष यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. मनोज पाटील दापोडे संघटनेचे उपाध्यक्ष यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. मंडळाचे माजी अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेबांकडून देखील आर्थिक सहकार्य आलेले आहे. नक्की सर्वांचं मनापासून आभार. या चाचणी स्पर्धेला ज्या ज्या दानशूर दात्यांनी सहकार्य केले त्यानंतर धीरज म्हात्रे आहेत गुंदवली, संजय पाटील गुंदवली यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. त्यानंतर हरीश भोईर वेले यांच्याकडून देखील सहकार्य. श्याम पाटील आर्थिक सहकार्य. कबीरदादा ठाकरे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी मिक्सर. सल्लागार कपिल म्हात्रे यांच्याकडून आर्थिक सहकार्य. जय पाटील कमिटी मेंबर यांच्याकडून सहकार्य. गणेश ठाकरे यांच्याकडून सहकार्य. तसेच उपाध्यक्ष सुनील पाटील सारंगाव यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज खेळवलं सायकल. क्या बात आहे. आणि अजून ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे वस्तू रूपाने रोख रक्कम त्यांचे देखील मंडळाच्या वतीने आभार. धन्यवाद. नक्कीच होते आपल्या चाचणी स्पर्धेचे दानशूर व्यक्तिमत्व कुंदनजी पाटील साहेब. त्यानंतर संजयभाई म्हात्रे साहेब, प्रदीपजी जोशी साहेब आणि संपूर्ण कमिटीच्या वतीनं या संपूर्ण दानशूर दात्यांचं मनापासून आभार. धावसंख्या 5. रामा भुईर पहिला पॉवर प्लेच ओव्हर. 4 चेंडू 1 बाद 7. यस 5 चेंडू 7 धावा 1 सिंगल 3 दुहेरी 1 विकेट. हा शेवटचा चेंडू सेफ फटका. इनफिल्ड क्लिअर केलाय. इथे झेल येण्याचा प्रयत्न. दुसऱ्या प्रयत्नामध्ये देखील झेल धरतीला दान. धावा येतील 2 या चेंडूवर. 1 बाद 9. 41चं लक्ष आहे. 42चं लक्ष आहे. 41 बनवलेत. पहिलं ओव्हर इथे रामा भुईर यांचं 9 या धावसंख्येवर कंप्लीट झालेलं आहे. श्याम स्पोर्ट धामणगाव टीम आणि जानमन गुवे गट क्रमांक 18 मधून हे दोन्ही संघ आपल्याला मैदानामधून खेळताना पाहायला मिळत आहेत. या सामन्यासाठी पंच गिरीश वालन्स, भाऊ पाटील आणि ठाकरे सरांचे चिरंजीव राज ठाकरे आणि सुनील म्हात्रे 4 पंच मैदान क्रमांक 2 वर आहेत. श्याम पाटील संघाचे करता धरता. श्याम स्पोर्ट धामणगाव. बघूया श्याम पाटील ओव्हर नंबर 2 साठी. समोर फलंदाज आहेत विजय पाटील आणि नॉन स्ट्राईकला आहे राजू.
राजेंद्र नॉन स्ट्राईकला आहेत. गोवे संघाचे संघनायक आहेत श्याम पाटील. इथे चेंडू अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं केला आहे. बघूया दुसरी धाव धावत आहेत. 2 धावा पूर्ण केल्यात. तिसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. धावसंख्या डबल अंकामध्ये डबल 1. 1 ओव्हर 2 चेंडू 1 बाद 11. निकेश बाद झाला 2 वर. विजय पाटील खेळतोय 3 वर. राजेंद्रचं योगदान आहे 7 धावांचं. ते अगदी चेंडूला भरपूर चपल खेळले. बघूया चेंडू चाललाय डीप फाईन लेग आणि लॉंग लेग शिमारेषेकडे. दुसऱ्या धावेसाठी विजय पाटील डेंजर एंडला आहेत आणि ते फलंदाज धावचीत बाद. तुझ्या शिर्डीला घेऊन तुझ्या रे पालुकीला तुझ्या शिर्डीला घेऊन तुझ्या रे पालुकीला. चौथ्या क्रमांकावर प्रमोद भुईर जो पहिल्या सामन्यातून सामनावीर राहिलाय. तब्बल नाबाद 39 धावा. बघूया प्रमोद भुईर नाबाद 39 वरून या सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतायत. श्याम पाटील इथे आले आले अगदी ऑफ पिच चेंडू त्यांच्यासाठी होता आणि पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून आपल्या दुसऱ्या सामन्याला चांगली दमदार सुरुवात. 16 धावा 1 ओव्हर 3 चेंडू मध्ये. हा चेंडू सोडून दिला आहे. प्रमोदनं ओळखला की हा दिशाहीन चेंडू आहे. चांगला खेळाडू आहे. अगदी चेंडूची अचूक निवड करतोय. कुठल्या दिशेला चेंडू आलाय आणि त्याच दिशेला प्रमोदनं आतापर्यंत जसा चेंडू आलाय तसा खेळ केलेला आहे. कोपर संघाला पराभूत करण्यामध्ये प्रमोद भुईरचा सिंहाचा वाटा होता. सतरा धावा. जोडतात खरोखर म्हणून ये ना टीपीटी वर वाकांचा काही पण असो पोट नाही पुरं काही नाही.
पैसे द्या ना. बॅटची आउटसाइड एज लागली होती. इस्टनच्या मागे शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षकानं चांगला चेंडू पकडलाय. एक सिंगल धाव येईल. प्रमोद भोईरच्या खात्यामध्ये संघाचे टोटल 18वर जाऊन पोहोचलेले आहे. मनोहर भाऊ बसून घ्या. दोघे ते राजेंद्रनं अगदी हलक्या हाताने चेंडूला बैकवाट शॉर्ट लेग मध्ये ढकललाय. 2 धावा जलद गतीने पूर्ण केलेत. धावसंख्या 20. राजेंद्रनी 4 चेंडूमध्ये 4 वेळा दुहेरी धावा पूर्ण केलेत. पायचीची अपील जरूर केली. फलंदाज पुढे स्टेपआउट झाले होते. चांगला पंचांचा निर्णय. लेग बाईचा इशारा येतोय. ओव्हर नंबर 2 आणि धावसंख्या झाली ती 21. पहिल्या 12 मध्ये 21 आणि आता उर्वरित 12 मध्ये 21 ची गरज. सँडी पाटील नक्की चांगले प्रयत्न जरूर फलंदाजीतून केले. गोलंदाजीमध्ये कुठेतरी खराब कामगिरी केली आणि आता या सामन्याकडे वेताळ कोपर संघाचे नजर आहेत. बघूया इथून धामणगाव जिंकला तर त्यांना संधी मिळेल आणि जर गोवे जिंकला तर गट क्रमांक 18चा रिझल्ट कंप्लीट होईल. गोलंदाज सुधाकर भुईर 12 मध्ये 21. चांगला फटका आपण पाहतोय. खबर रिझर्व मधून सुधाकर भुईरनं पहिले चेंडूवर 2 धावा खर्च केले. धावसंख्या झाली ती 23. चांगला अगदी प्लिकच्या अंदाजानं फटका खेळलेला आहे. बघूया इथे देखील दुसरी धाव. कॉलिंग मध्ये कुठेतरी आपल्याला कमीपणा पाहायला मिळाली होती. बघा जिथे 1 होती तिथे 3 धावा आणि स्ट्राईक वर गेलाय प्रमोद भोईर. 26. प्रथमेश पाटील आणि रविशेठ गुलवी यांची प्रिन्स मूव्हीज भिवंडी. बघूया फटका इम्पीच्या वरून केलाय. झेल ड्रॉप आणि इथे देखील 2 धावा आलेत.
28. 2 ओव्हर 3 चेंडू. आता 9 मध्ये अजूनही 14 धावांची गरज. 9 चेंडू 14 धावा. 15 मध्ये आलेत 28. इथे चांगला फटका आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. पंच भाऊ पाटील सरने इशारा केलाय की चेंडू सीमा पार, चौकार. चौकारानं धावसंख्या 32. 8 चेंडू 10 धावा ची अजूनही गरज आहे. 8 चेंडू 10 धावा. तिथंच करा आता त्या पद्धतीने. बघूया चेंडू येतोय लॉंग ऑफला. दुसरी धाव. इथे अपूर्ण. फलंदाज धावचीत बाद. एकच धावेल. संघाची टोटल डबल 3. 33. 7 मध्ये 9. 7 चेंडू 9 धावा. अतिशय अतिटटीचा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. जॉनमन गोवे आणि श्याम स्पोर्ट धामणगाव. बंडू पाटील आणि प्रमोद भुईर. आणि हा षटकार. हसीन तीन धावा. 39 झालेत. 42चं लक्ष आहे. बंडू पाटील ऑन द स्ट्राईक. बघूया बंडू पाटीलने या चेंडूवर एक सिंगल धाव घेऊन प्रमोद भोईरला स्ट्राईक रोटेट केलेली आहे. धावसंख्या 40. 5 चेंडू 2 धावांची गरज. गोलंदाज आलेत अनंता. आणि हा विजयी षटकार प्रमोद भुईरच्या बॅट मधून आणि गट क्रमांक 8 मधून 2 सलग विजय संपादन करून जयन मनगोवे टीम पहिल्या क्रमांकावर. अभिनंदन जयन मनगोवे
अडलक टफ लक श्याम स्पोर्ट धामणगाव.